ये बस 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 बस. काय मग बायको, कसं वाटलं हॉटेल? चांगलं आहे ना? हो खरंच खूप छान आहे, मस्त आहे अहो, लय मस्त हॉटेल आहे. अहो छान असणार, आमची बायको सुंदर म्हटल्यावरती. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही, तुमच्या वाढदिवसाला मी तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन येईन म्हणून. हो बरोबर आहे, मी खरंच खूप खुश आहे अहो. काय मस्त हॉटेल आहे हो, खरंच खूप भारी आहे, खूप भारी मस्त हॉटेल आहे अहो. आवडलं ना तुम्हाला? मग आम्हाला पण आनंद. अरे गण्या, काय झालं? सकाळपासून असं तोंड पाडून बसलायस तू. अरे तुम्हाला माहित नाही का त्याचा काय पक्का झालं, त्याचा थोबाड पडत नाही असं. ठीक आहे, पण आपल्या टोमॅटोला चांगला भाव भेटला. आपला टोमॅटो चांगला विकला गेला. ए अरे थांबा थांबा, नका रे हसू. गण्या सांग रे काय झालं? नाही हसा तुम्ही सगळे. काय झालंय, देवानी मला थोबाड तसं केलंय, त्यामुळे सगळे हसतात. तुम्ही पण हसा. आता सांगतोस का की देऊ एक? यार थांबा. ए बाबा गण्या, अरे सांग ना काय झालंय ते. बघ तू सांगतो का मी सांगू? तूच सांग. तू जरी सांगितलं सगळे हसणार आहेत आणि मी जरी सांगितलं सगळे हसणार आहेत, त्यामुळे तूच सांग. बरं का झालं असं की आज गणेशरावांनी आपल्या कॉलेजमधली मोनिका आहे ना, तिला प्रपोज केलाय. अरे पुढे तर ऐका, तर ज्या मुलीच्या माग अख्खं कॉलेज लाईन मारतंय त्या मुलीला प्रपोज केलाय. मग काय त्या मोनिकाने ह्याचा असा पचका केलाय, कमीत कमी 200-300 पोरं बघत होती बरं का. काय सांगतोस? अरे काय गण्या, अरे गण्या जरा विचार करून तरी मुलगी चॉईस करायची. अरे येड्या, ती कुठं तू कुठं. बघ ना, तिचा 1 दिवसाचा खर्च तुझे 8 दिवस बघते. झाला असून का बोलू मी आता? अजून मी काय राहिलेत का नाही सुधारायचं रे तू बाबा. अवघड याचा. बरं बायको, तुझ्या आवडीचं तुला काय ऑर्डर करायचं ते सांग. अहो मला काही समजत नाहीये काय सांगायचं ते. कसं बोलतेस बायको, तुझा वाढदिवस आहे का नाही आज? अरे नाही, मी एक काम कर, तुला जे आवडतं ते तू ऑर्डर कर, ठीक आहे? बरं ठीक आहे, समजलं. बोलवा वेटरला. बेटा अहो मला नाही, आमच्या बायकोला द्या, त्यांचा वाढदिवस आहे. काय मेनू कार्ड मध्ये आहे? पण चांगलं आहे. हो चालेल. एक पनीर चिल्ली आणि व्हेज मंचुरियन. अरे इकडे बघा, हा गावठी माणूस या आलिशान हॉटेलमध्ये काय करतोय? माहित आहे अवघड आहे बाबा, कसले लोक कॅफे मध्ये येतात. आणि मग काय कर, खायचे वांदे आणि मजा करतायस. बरोबर बोलली. भाऊ जाऊ द्या, नका तिकडे रे लक्ष देऊ. कॉलेजची पोरं रोजच चालू असतं यांचं. चेकी किती चालते? हा, आणखी पनीर चिल्ली आणि अजून काही नाही, बस तेवढंच द्या. आणि एक केक पण घेऊन या. शी, कपडे तरी बघितले का त्याचे? कसे येऊन देतात अशा लोकांना कुठेही काय माहिती. ए चला निघायचं का आपण इथून? अहो की पोरं आपल्याबद्दलच काहीतरी बोलतायत, एवढा वेळ झालं. ठीक आहे, नको लक्ष देऊ तुम्ही, ठीक आहे? असलं ते काय लक्ष द्यायचंय? लक्ष नको देऊस. आपण आपला बर्थडे सेलिब्रेट करायला आलो का नाही, त्याच्यावर फोकस करूया. ए जाऊ द्या ना, त्यांचं त्या आलेत बसलेत, आपल्याला काही बोलले का ते? ए तू कप चमडी साला, आयटम बिरी करताना हातला चांगूल पण आखू असो रे. नाही तर काय, तिच्या आईला तू शिकवलं का आम्हाला? ए हॅलो, यू डोंट डिझर्व टू सिट हिअर, सो जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. नाही, त्यांना बोललंच पाहिजे काहीतरी आता. ठीक आहे, चल बोलू, जा विचारूया. काय झालं ताई, आमचं काय चुकलं का? पण तू मगाचपासून आम्ही बघतोय तुम्ही काहीतरी वेगळे कमेंट पास करतोय आमच्याबद्दल. ओ निघा, आले मोठे जाब विचारणारे. अरे हे बाबा जा ना इथून, नको शहाणपणा सांगू. पण आम्ही काय जाऊ? आम्ही काय बोललोय का तुम्हाला? त्रास तुम्हाला होतोय तर तुम्ही जावा. हे बाई जास्त आवाज नको करू, आली शहाणपण शिकवायला. Oh hello, do you understand what are you talking about? I do understand what you are thinking about us. आणि मित्रांनो, आमच्याकडे बघून तुम्हाला किळस वाटत असेल, पण काय आहे, आम्ही शेतकरी माणसं, आणि शेतकरी म्हटल्यावरती आमचा मातीशी संबंध आलाच की. मार्केटला आलो होतो शेतातला माल घेऊन,
म्हणून हा आमचा अवतार असा आहे. आणि काय आहे, आज आमच्या बायकोचा वाढदिवस आहे आणि मी तिला प्रॉमिस केलं होतं तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण पुण्याला जायचं आणि चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं. अँड दॅट्स वाय वी आर हिअर फॉर लंच. अँड व्हेन वी केम आय लुक्ड ॲट यू, आय न्यू समथिंग इज गोइंग टू हॅपन. ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही आणि इंग्लिशमध्ये. हा ना, तेच तर. अरे मित्र, आमच्या अवतारावर जाऊ नको. आम्ही दोघं पण उच्च शिक्षित आहोत. काय? माझं क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर मध्ये झालेलं आहे आणि माझी बायको तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. काय? तूच सांग तुझं शिक्षण काय झालंय? आय होल्ड द मास्टर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर. काय? काय? पण मला सांगा, तुमचं गाव कोणतं? बीडचा. तुमचं गाव कोणतं? चाळीसगाव. तुझं रे? कोल्हापूर. अरे मग मित्रांनो, तुम्ही सगळे गावाकडचीच की रे. हा, शिक्षणासाठी पुण्यात आला. हो बरोबर. होय ना? हो बरोबर. हो बरोबर. तुमच्यातला ना आमच्यातला फरक काय माहिती का? तुम्ही गावाकडचे असू सुद्धा तुम्ही तुमच्या मातीशी असलेले नाळ तोडले आणि म्हणून तुम्ही आमच्यावर असला. आणि आम्ही हाय क्वालिफाईड असून सुद्धा आमच्या गावात राहून शेती करतो, कारण आमची नाळ आमच्या मातीशी जोडलेली आणि म्हणून आम्ही पण तुमच्यावर असलो. काय ग? अगदी बरोबर. डोंट जज एनीवन बाय देअर क्लोथ्स. आज माझं एवढं शिक्षण झालेलं आहे की मला परदेशात नोकरी मिळाली असती, भारी भक्कम पगारही मिळाला असता, पण मला माझ्या देशात माझ्या मातीत राबायचं होतं. आणि मलाही चांगल्या कंपनीत चांगल्या उद्योगात काम भेटलं असतं. 1-2 लाख रुपये पगार पण चांगला भेटला असता, नाही का ग? आता तुम्ही विचाराल की शेतीच करायची होती तर एवढं उच्च शिक्षण घेतलं कशाला, बरोबर ना? आम्ही ॲग्रिकल्चरचे स्टुडंट आहोत. मी आणि माझ्या नवऱ्याने असा निर्णय घेतला की आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग विदेशात जाऊन दुसऱ्याच्या नोकर होण्यासाठी नाही करायचा, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच मातीत राहून आपल्या माणसांसाठी करायचा. हो बरोबर. मित्रांनो, आजकाल लोकांनी आपले शेत जमिनी विकल्या आणि आता आई शहरामध्ये राहतात आहेत. अहो, शेती म्हणजे शेतकऱ्याची आईप्रमाणे असते हो. आणि शेतकरी हा सगळ्यांचा बाप असतो, बाप. शेतकरी हा शेतात राबतो, घाम गाळतो, काबार कष्ट करतो आणि अख्ख्या जगाला पोचतो. आणि म्हणून आम्ही विदेशात नोकरी करायचं टाळलं आणि आमच्या शिक्षणाचा वापर आमच्या शेतीसाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत राहिलो. आता आम्ही आधुनिक पद्धतीने सुद्धा शेती करतो, म्हणजेच आजच्या शेतकऱ्याला कमी खर्चात जास्तचा मोबदला कसा भेटेल यावरती सुद्धा आमचा अभ्यास चालू आहे. आणि आमच्या मातीत पीक लावून त्या पिकाला बाजारभाव कसा चांगला भेटेल आणि शेतमाल पिकवण्याबरोबरच तो विकायचा कसा याबद्दल सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. आणि सर्व शिकलेल्यांनी विदेशात जाऊन जर का नोकऱ्या केल्या तर आपली शेती करणार कोण? आणि शेतकऱ्याला कमी समजायची चूक करू नका बरं का. शेतकरी आता या ठिकाणी जागे सकट या हॉटेलला विकत घेऊ शकतो. शेतकरी हा शेतकरीच असतो, लक्षात असू द्या. आणि कपड्यांचाच विचार कराल तर आम्हाला हवे तसे कपडे आम्ही खरेदी करू शकतो. आणि शेतात काम करून पिकवलेला माल आम्ही विक्रीसाठी इथे मार्केटला आणला होता, त्याच्यामध्ये आमचे हे कपडे खराब झाले आणि आम्ही तसेच इकडे आलो आहोत. अहो, मातीचेच डाग आहेत हे. आणि एखाद्या शेतकऱ्यासाठी हे मातीचे डाग सोन्यासारखे असतात. ताई, खरंच सॉरी. अहो, चुकलं आमचं. हो हो काका, खरंच चुकलं आमचं, माफ करा. ताई, खरंच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. आमचं चुकलं. गावाकडची पोरं आम्ही शेतकऱ्याचीच मुलं गावाकडच्या मातीचा वास विसरलो. पोरांनो, एक लक्षात द्यावा, कोणाच्या दिसण्यावरून ना कोणाची किंमत करत जाऊ नका, कळलं का? आई वडिलांनी तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं येणार आहे त्याची थोडीशी जाण ठेवा. आणि काय रे, शेतकऱ्याची मुलं म्हणून घ्यायला कसली आली रे लाज? उलट त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. हो, बरोबर आहे तुमचं. अगदी बरोबर. आणि एक लक्षात ठेवा, शेतकरी हा सगळ्यांचा बाप असतो, कारण वावर आहे तर पावर आहे. साहेब, ऑर्डर तयार आहे तुमची. बरं, थँक्यू. बरं पोरांनो, मी जास्त काही बोलले असेल तुम्हाला तर माफ करा, पण विचार नक्की करा हा. आणि वेटर, सगळ्यांना आमच्यातर्फे कॉफी. चला. थांबा भाऊ, ताई, खरंच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. भेटा जागा, तू केक इथंच घेऊन ये. ताई, आम्हा सर्वांकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हो ताई, तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अरे, हे काला, वा वा वा. मानलं बरं का साहेब तुम्हाला, पण ते पटलं आपल्याला. काय बोललो होता तुम्ही? वावर आहे तर पावर आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बायको, हॅपी
हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे माझी बायको त्यांची ताई. हॅपी